आता तुम्हाला 7/12 काढण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. कारण मी आता सांगणार आहे, घर बसल्या तुम्ही 7/12 डिजिटल 7/12 कसं घरच्या घरी डाउनलोड करू शकता. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय खांडेकर, शेतकरी मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण डिजिटल 7/12 8 आणि फेरफार घर बसल्या कसं डाउनलोड करायचं हे या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्याला गुगलवरती यायचं आहे. इथं सर्च टॅबमध्ये आपल्याला डिजिटल 7/12 असं आपल्याला सर्च करायचं आहे. डिजिटल 7/12 सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहिली वेबसाईट दिसेल, digital712.mahabhumi.gov.in. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपल्यासमोर दोन ऑप्शन आहेत, रेग्युलर लॉग इन आणि OTP बेस्ड लॉग इन. तर आपल्याला OTP बेस्ड लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. खाली आपला मोबाईल नंबर विचारलेला आहे, तिथं आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेंड OTP केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता असं आपल्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल. तर इथे आता आपल्याला जे काही काढायचं आहे 7/12 8 फेरफार इथून आपण काढू शकतो. जर आता 7/12 काढायचं तर 7/12वरती क्लिक करायचं. 7/12वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथं डिजिटल स्वाक्षरी 7/12 असं खाली येईल. आता इथं आपल्याला खाली 7/12 वगैरे काढायचं, पण त्याच्यासाठी आधी आपल्याला इथं आपल्या वॉलेटला बॅलन्स ॲड करणं गरजेचं आहे. इथं आता खाली आपल्याला एक नोट दिली आहे बघा, की ₹15 विल बी चार्ज्ड फॉर डाउनलोड एव्हरी 7/12. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंट काढण्यासाठी आपल्याला ₹15 इथं पे करायचे आहेत. तर आपल्या वॉलेटला तेवढा बॅलन्स असणं गरजेचं आहे. तर आता रिचार्ज करण्यासाठी काय करायचं, तर इथं रिचार्ज अकाउंट आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला ₹15 ते ₹1000 पर्यंत तुम्हाला जेवढे अमाऊंट टाकायचे तेवढे अमाऊंट तुम्ही इथं टाकू शकता. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी ₹15 ॲड करतो. इथं गेटवेमध्ये SBI आणि बँक ऑफ बडोदा याच्यापैकी एक सिलेक्ट करा आणि पे नाव या बटनावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आय ॲक्सेप्टवरती क्लिक करा आणि कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर इथं गेटवे ओपन होईल. इथं UPI वरती क्लिक करायचं. UPI वरती क्लिक केल्यानंतर खाली आता आपल्याला इथं UPI QR दिसते, त्या QR वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पे नाव करा. पे नाव केल्यानंतर आपल्यासमोर आपला QR ओपन होईल. आपल्या फोनपे गुगल पेवरून हा QR स्कॅन करा आणि आपलं जे काही पेमेंट आहे ते तुम्ही इथून करून घ्या. इथं पेमेंट होईपर्यंत थोडासा वेट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही रिडायरेक्ट व्हाल आपल्या पेजवरती. इथं कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केलं की तुम्ही आपल्या डॅशबोर्डवरती रिडायरेक्ट व्हाल. आता इथं आपल्याला हे बघा, आधी ₹30 होता, आता इथं ₹45 झालेले आहेत. आता इथं आपल्याला 7/12 काढायचं आहे. तर इथं मी 7/12वरती क्लिक करतो. 7/12वरती क्लिक करून आपण 7/12 इथं काढूया. आता इथं पहा, आपल्याला जिल्हा विचारला, तर आपला जो काही जिल्हा आहे तो जिल्हा इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, ज्या जिल्ह्यामधला तुम्हाला 7/12 काढायचं आहे. तालुका पण सिलेक्ट करून घ्या आणि ज्या गावातला 7/12 आपल्याला काढायचं आहे ते गावाचं नाव इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. गावाचं नाव व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर आता खाली आपल्याला इथं विचारलेला आहे सर्वे नंबर, गट नंबर. तर आपला जो काही गट नंबर आहे किंवा सर्वे नंबर आपण त्याला म्हणतो तो इथं टाकून घ्या. पहिला वरती टाकायचा आणि त्याच्या पुढचा जो सब सर्वे नंबर असतो, म्हणजे ऑब्लिक 1 2 असं जे असतं ते खाली टाकून घ्या आणि यस डाउनलोड या बटनावरती क्लिक करून खाली डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा यस डाउनलोड करायचं. आपला 7/12 या ठिकाणी सक्सेसफुली डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने 7/12 डाउनलोड करू शकता. आता त्याच पद्धतीने आपल्याला पुढे आता 8 डाउनलोड करायचं आहे. तर मी इथं 8 याच्यावरती क्लिक करतो. पुन्हा खाली यायचं आहे. पुन्हा खाली आल्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा, तालुका आपला सिलेक्ट करून घ्यायचा, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आणि आपल्या 7/12वरती जो खाते नंबर आहे तो खाते नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर आता मी खाते नंबर या ठिकाणी टाकून घेतो. खाते नंबर टाकून खाली आपल्याला डाउनलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. यस डाउनलोड करायचं. आपला 8 या ठिकाणी एकदम सोप्या पद्धतीने डाउनलोड होईल. अशा पद्धतीने तुम्ही 7/12 8 डाउनलोड करू शकता. आता आपल्याला फेरफार एखाद्याला डाउनलोड करायचा असेल, फेरफार जर सध्याचा डिजिटल फेरफार कोणाला पाहिजे असेल तर त्यासाठी काय करायचं आहे, वरती यायचं, इथं ई फेरफार असं दिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर खाली पुन्हा एकदा जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तालुका सिलेक्ट करा, गाव सिलेक्ट करा आणि फेरफार नंबर टाका आणि तुम्ही डाउनलोड बटनावरती क्लिक करून तुमचा फेरफारसुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या 7, 12, 8 आणि फेरफार डाउनलोड करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.